आपल्याला हे आता खाटा घेणार पलीकडच्या खोलीत शिफ्ट करायचे आणि आपलं डेकोरेशन इथं करायचंय माझं. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मिनी व्लॉग मध्ये. तर मित्रांनो, मी वेदान आणि गणा आम्ही तिघ जण कुणीकडे चाललोय. तर मित्रांनो, गणपती बाप्पा याला आता उरलेत 7 दिवस, त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पा डेकोरेशन करायचं. त्यामुळे आपल्याला पुट्टा आणायला जायचं होतं. तर सुरुवातीला आपण इथं आलो बघा पेट्रोल पंपा, इथं तेल वगैरे टाकलं आणि आपल्या गाडीत हवा कमी होती तर घावा बिवा मारून घेतली बघा आणि डायरेक्ट आम्ही चाललो दुकानात पुट्टा नाही. तर इथं दुकानात आल्या बघा पुट्ट वगैरे घेतलं आणि डायरेक्ट आलो घराकडे. आता मित्रांनो, डेकोरेशन इथं करायचं आहे त्यामुळे आपल्याला खाट वगैरे आणि गादी काढायला लागणार आहे. त्यामुळे बघा आपण सुरुवातीला गादी अशी काढून घेतली, अशी भाऊ बोलली की उचलून आपण एका खांद्यावर घेऊन चाललो. पण आली डेकोरेशनला. तर आपला लाडका रित्या आहे तो, ह्यो पण म्हणला मी पण दादा डेकोरेशन करणार आहे. त्याला म्हणलं ये मग, काय विषय नाही. मग गाणा आणि मी अशी खाट घेऊन बघा बाहेर काढली. खाट वगैरे ठेवून मित्रांनो आपलं बघा स्वच्छ वगैरे इथं करून घेतलं आणि तसा टेबल लावून घेतला. तर मित्रांनो, आता आपलं खरं काम चालू झालं होतं डेकोरेशनचं. तर मित्रांनो, गणाभाऊला मी सांगत होतो की मी असं आखून देतो आणि तो असं फोल्ड करायचं. मग इकडे मित्रांनो टेप वगैरे टाकून घेतला बघा आणि असं या रेषा मारा आम्ही चालू केलं. रेषा वगैरे आखून झालं आणि आमचं हे असं कट मारून झालं बघा आणि गणानं असं हे फोल्ड करून असा हा गोल तयार केला बघा. तर आम्हाला जसा गोल पाहिजे होता तसा मिळत नव्हता, तर आम्ही असा फोल्ड करून घड्या बघा करून असा गोल तयार केला. तर मित्रांनो, तुम्ही आता म्हणणार काय डेकोरेशन करायला आहे, तर मित्रांनो आता काय सांगणार नाही, तर पुढच्या पार्ट मध्ये तुम्हाला समजेलच. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्कीच करा.